पावसाळा चालू झाल्यानंतर आपल्याला ओढ लागते ते म्हणजे सह्याद्रीच्या डोंगर रांगांवरून ते पडणारे धबधबे आहेत. ते धबधबे पाहण्याची मजा काय वेगळीच असते. तो अनुभव घ्यायला सगळेजण बाहेर पडतात. तर तसंच मी एक संडेचा हा प्लॅन केला होता. तर आजचा आपला प्लॅन होता की बदलापूर मधला जो वाघबीळ म्हणून ते ठिकाण आहे ते पाहायचा आपला आज विचार चालू होता. तर पावसाची कालपासून जोरदार हजेरी चालू होती. त्यामुळे काय तिकडे जाता आलं का तिकडे जाताना 2 लागतात. तर त्याला एवढं पाणी होतं की आपल्याला जाणं शक्य नव्हतं. त्यामुळे आपण काय केलं, प्लॅन चेंज केला. आता आपण एवढा आलोच होतो, तर आपण आता विचार करतो की बदलापूर कोंडेश्वरला तुम्ही जाताय तर कोंडेश्वरला खूप गर्दी असते संडेला, अजिबात जाऊ नका. तर कोंडेश्वरला जाण्याच्या आधी तुम्हाला एक उजव्या साईडला सॉरी डाव्या साईडला एक रस्ता लागतो. तिथे बोर्ड लावलाय मोठा, हिल्स आणि लेक म्हणून. तर तिकडे भोज नावाचं गाव आहे बाजूला. ते भोज गावातून म्हणजे तुम्ही हा रस्ता येतो ना, हा रस्ता सरळ तिकडून येतो, भोज गावातून खाली उतरतो. तो कोंडेश्वरच्या आधी तुम्हाला एक उजव्या बाजूला वळण येते आणि तिथून तुम्ही सरळ आलात ना की भोज नावाचं धरण आहे. ठीक आहे, भोज नावाचं धरण आहे इथे. आणि इथूनच पुढे तुम्हाला जायला हे धनगर वॉटरफॉल आहे म्हणजे धनगर धबधबा आहे. तो जाण्याचा इथूनच पुढे रस्ता आहे. दुसऱ्या बाजून पण रस्ता आहे, पण इथून खूप जण इथूनच जातात. हा जो रोड आहे. आणि आता मी तुम्हाला चाललोय भोज डॅम आहे तो दाखवण्यासाठी. बघा इथे आता म्हणजे आता पावसाळा झाला एवढी काही हिरवळ नाही, पण पुढे हिरवळ असते. त्याच्या पायऱ्यांच आहे तुम्हाला, त्या पायऱ्या सोडून आपल्याला वरती यायचंय. आणि तुम्हाला दाखवतो कसं भन्नाट वातावरण असतं पुणे, आणि इथं एकदम मस्त वाटतं, एकदम भारी वाटतं. तुम्ही नक्की एकदा व्हिजिट करा, मी म्हणेन तुम्हाला. आणि त्यानंतर आपण नेक्स्ट करू की धनगर वॉटरफॉल बघण्याचा प्रयत्न करू. कारण संडे साहजिकच खूप गर्दी असते. तुम्हाला स्टार्टिंगला इथे पाण्यातून यावं लागेल. आता हे पाणी पुढे कशासाठी वापरतात आपल्याला म्हणून काय माहिती नाही ऍक्च्युली. इथे पुढं एक कॅनल आहे, त्या कॅनलद्वारे पाणी पुढे गावात नेलं जातं. पण कशासाठी नेमकं वापरतात आपल्याला माहिती नाही. आल्यानंतर जे मला समोर दिसेल ना, मला पण दाखवतो काय वातावरण बघा मित्रांनो. खूप जबरदस्त वातावरण आहे आणि समोर असं एकदम डोंगर हिरवेगार दिसत आहे. आणि वरतून त्याच्या मधोमध हे पांढरे शुभ्र झरे वाहतात. आणि त्याच्यावरती पूर्ण ढगाळ असं वातावरण, पावसाचं वातावरण आहे. आणि हे पूर्ण धरण आता पूर्ण भरलेलं आहे. मी त्या मधल्या स्पॉटला तुम्हाला दाखवतो काय हे नजारा आहे तो इथला.